नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th स्टँडर्डमधील सेकंड नंबरचा जो लेसन आहे इंडिया इव्हेंट्स आफ्टर 1960 या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन बघूया. चूज द राईट ऑप्शन अँड रीराईट द स्टेटमेंट. तर यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी एक ऑप्शन हे आन्सर आहे आणि ते तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये राईट करायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट. या ठिकाणी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हू टूक अँड इनिशिएटिव्ह इन रिसॉल्विंग द क्वेश्चन्स ऑफ द तमिळ मायनॉरिटी in Sri Lanka was dash dash. Answer is Sri P.V. Narasimha Rao. Next question is dash dash in regarding as the father of green revelation in India. तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, डॉक्टर M.S. स्वामीनाथन. अँड थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा. The war between dash dash took place around McMahon Line in 1962. Answer is India and China. Fourth number question. The people of dash dash voted to merge with India in 1975. Sikkim. Fifth numberचा क्वेश्चन बघा. Rajiv Gandhi was assassinated by the terrorists belonging to the dash dash. The answer is LTTE. Then next question, 6th number. The changes in economic policy of India after 1991 are described as dash dash. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, तर बी नंबरचं ऑप्शन इज करेक्ट, ग्लोबलायझेशन. Then say 7th number questions. A movement in East Pakistan against the oppressive policies of Pakistan was led by dash dash. Sheikh Mujibur Rahman. The next question. The policy of providing reservation for other backward classes OBC is considered to be dash dash. Most important contribution. Vishwanath Pratap Singh. 9th number question बघा. In 1975 the first satellite dash dash was launched. तर answer is आर्यभट्ट. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. The experiment in cooperative dairy movement by dash dash. तर answer is dash dash led to increase of milk production in India. तर answer is डॉक्टर वर्गीस कुरिन. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द रॉंग पियर. तर या ठिकाणी तुम्हाला रॉंग पियर दिलेले आहे आणि ती तुम्हाला कंप्लीट करून दिलेली आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे आणि त्यातनं तुम्हाला रॉंग पियर आयडेंटिफाय करायची. तर या ठिकाणी राईट करून दिलेले आहे, ॲज इट इज ती राईट करून घेऊ शकता. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे कंप्लीट द ग्राफिकल डिस्क्रिप्शन्स. तर या ठिकाणी एक ग्राफ दिलेला आहे, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फ्रॉम 1991 टू 2000. तर या ठिकाणी बघा 1991 टू 2000 या पिरियडमधले जे प्राईम मिनिस्टर झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी जे ग्राफ आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रिपेअर अ टाईमलाईन. तर तुम्हाला या ठिकाणी टाईमलाईन दिलेली आहे, ती कंप्लीट करायची आहे. तर फर्स्ट दिलेले आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ प्लॅनिंग कमिशन. तर या ठिकाणी प्लॅनिंग कमिशनची स्थापना 1950 झालेली आहे. देन नेक्स्ट बघा तक्षंत करार म्हणजे तक्षंत ॲग्रीमेंट. तर हे जे ॲग्रीमेंट आहे 1966 झालेलं आहे. त्यानंतर पुढची टाईमलाईन आहे बघा 1984 ऑपरेशन ब्लू स्टार, न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स 1991, कारगिल वॉर 1999. तर अशा प्रकारे जी टाईमलाईन्स आहेत ती कंप्लीट करून दिलेली आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे द चॅलेंजेस बिफोर इंडिया द स्ट्रेंथ ऑफ इंडिया. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे सी नंबर. With the help of the informations in the chapter, complete the list of challenges before India and the strength of India. तर या ठिकाणी तुम्हाला काही चॅलेंजेस दिलेले आहे आणि
त्या ठिकाणी नेक्स्ट कॉलममध्ये तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ इंडिया दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे आणि तो तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. तर पुढचा प्रश्न आहे राईट शॉर्ट नोट्स. तर त्यामध्ये दिलेले आहे ग्लोबलायझेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबलायझेशन म्हणजेच जागतिकरण. तर जागतिकरण हे इकॉनॉमिक, पॉलिटिक्स, सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सोसायटी, कल्चर यामध्ये झालेलं आहे आणि ते जी शॉर्ट नोट्स आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. ॲज इट इज तुम्ही बघून राईट करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हाईट रिव्होल्यूशन. आता व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजे काय? तर पांढरी क्रांती जी दूध उत्पादन वाढवण्यासाठी केलेली होती. तर त्यावर जी शॉर्ट नोट्स आहे ती या ठिकाणी राईट करून दिली. ती ॲज इट इज तुम्ही बघून राईट करू शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ पंडित जवाहरलाल नेहरू. तर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान तुम्हाला राईट करायचं आहे. तर बघा, आफ्टर इंडिया बिकेम इंडिपेंडंट, प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू लेड द कंट्री फ्रॉम 1947 to 1964. He was the architect of India's foreign policy. His contribution to India's social and economic development insignificant. The next question, India's atomic energy policy and progress. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंडियाज ॲटॉमिक एनर्जी अँड पॉलिसी अँड प्रोग्रेस. तर यावर जी शॉर्ट नोट्स आहे ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर ती तुम्ही राईट करून घ्यायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गिव रिझनचा. तर यामध्ये फर्स्ट रिझन दिलेला आहे द गव्हर्नमेंट ऑफ श्री मोरारजी देसाई कुड नॉट लास्ट लाँग. तर या ठिकाणी त्याचं जे आन्सर आहे किंवा रिझन आहे ते दिलेलं आहे मेनी ऑपोजिशन parties came together and formed Janta Party in 1977 against the backdrop of emergency. Janta Party defeated Congress and came to power in 1977. Sri Morarji Desai became the Prime Minister of 1977. However, due to the internal differences among the constitutional parties of the Janta Party. पुढचा प्रश्न आहे द आर्मी हॅड टू बी सेंट इन टू गोल्डन टेम्पल इन अमृतसर. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे द सेपरेटिस्ट सिख इन पंजाब डिमांडेड द इंडिपेंडंट स्टेट ऑफ खलिस्तान. द मुवमेंट्स ऑफ खलिस्तान बिकेम व्हायलेंट अँड रिस्ट्रिक्टिव्ह. पाकिस्तान हॅड लेंट सपोर्ट टू धिस मुवमेंट. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, द नॅशनल प्लॅनिंग कमिशन वॉज एस्टॅब्लिश इन इंडिया. तर जी नॅशनल प्लॅनिंग कमिशन होती ती इंडियामध्ये स्थापन झाली. तर त्याचं रिझन राईट करायचं आहे. तर बघा, आफ्टर इंडिपेंडन्स इंडिया वॉन्टेड टू अचीव इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड एलिमिनेट पॉवर्टी बाय मीन्स ऑफ द इंडस्ट्रियलायझेशन. इंडिया वॉन्टेड टू मॉडर्नाइज इकॉनॉमिक, अचीव इकॉनॉमिक सेल्फ सफिशियंट अँड एस्टॅब्लिश सोशल जस्टिस. द नेक्स्ट क्वेश्चन, an independent country called Bangladesh emerged in 1971. तर बांगलादेशची निर्मिती ही 1971मध्ये झालेली आहे आणि ते एक स्वतंत्र देश होता. तर यावर रिझन राईट करायचं आहे. पाकिस्तान ऑप्रेसिव्ह पॉलिसीज इन ईस्ट पाकिस्तान लेड टू द एमर्ज ऑफ द मुक्ती बहिनी अंडर द लिडरशिप्स ऑफ सिक्स मुजीबर रहमान. ड्यू टू दिस crisis, millions of refugees came to India from East Pakistan, which attained India. The next 6 number questions. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी पॅसेज रीड करून त्या पॅसेजवर आधारित क्वेश्चन आहेत आणि ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर बघा, या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे व्हाय वॉज द काकासाहेब कालेलकर कमिशन सेट अप व्हेन. तर जे काकासाहेब कालेलकर जी कमिशन होती ती का बरं सेट झाली असं क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे टू मेक रिकमेंडेशन्स फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ सर्टन सेक्शन ऑफ सोसायटी. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द एम ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट्स. तर या ठिकाणी जे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे त्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी
काय आहे व त्याचं एम काय आहे ते तुम्हाला राईट करायचं आहे. तर या ठिकाणी बघा दिलेलं आहे, इट वॉज पास्ड बाय द गव्हर्नमेंट टू एनेबल दोज ट्राईब्स अँड live in dignity and with respect. The next question was the policy of reservation adopted. तर रिझर्वेशन adopted policy संदर्भात इन्फॉर्मेशन. तर बघा या ठिकाणी दिलेले आहे, टू स्ट्रेंथन द रिप्रेझेंटेशन्स ऑफ द बॅकवर्ड सेक्शन इन व्हेरियस सर्व्हिसेस अँड इन्स्टिट्यूशन्स. तर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत तर त्यांना वेगवेगळ्या संस्था असेल किंवा गव्हर्मेंट सेक्शनमध्ये काही रिझर्वेशन देण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये हा क्वेश्चन या ठिकाणी होता. तर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे 7th नंबर. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ वॉज 1991 अ इयर ऑफ इम्पॉर्टंट चेंजेस इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड अँड ऑफ इंडिया. तर 1991मध्ये इंडियामध्ये खूप सारे चेंजेस आणि जगामध्ये सुद्धा खूप सारे चेंजेस झालेले आहेत. त्या संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी राईट करायची आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडियन इकॉनॉमी. तर इंडियन इकॉनॉमीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते तुम्हाला राईट करायचे. तर या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर बघा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज the objectives of the Indian economy in the post-independence periods are the modernizations of economic self-sufficiency, social justice, eliminations of the poverty, and industrializations as means to achieve economic development. And next question is write the steps taken for the upliftment of women and the weaker sections of society in the पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे, द शेड्युल कास्ट दॅट इज SC, द शेड्युल ट्राईब्स दॅट इज ST अँड द अदर बॅकवर्ड्स क्लासेस दॅट इज OBC आर द वेकर सेक्शन्स ऑफ द इंडियन सोसायटी. प्रिव्हेन्शन्स ऑफ द Atrocity Act 1952 to liberate the SC and ST from fear, violence and oppression. A commission headed by the Kakasaheb Kalelkar was appointed in 1953 to measures from the betterment of the OBCs. A separate department of women and child development was established in 1958 under the ministry. तर पुढचा प्रश्न आहे, राईट इन ब्रीफ अबाउट द टेन्युअर ऑफ श्री अटल बिहारी वाजपेयी ॲज प्राईम मिनिस्टर. तर प्राईम मिनिस्टर जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट केलेली आहे. तर बघा, ही बिकॅम प्राईम मिनिस्टर फॉर शॉर्ट पिरियड इन 1996. ही बिकॅम प्राईम मिनिस्टर्स अगेन फ्रॉम 1998 till 2004 and headed National Democratic Alliance, that is NDA. He attempted to have a dialogue with Pakistan. He started bus and train service between India and Pakistan, but his efforts were unsuccessful. The next question, write achievements of श्रीमती इंदिरा गांधी. तर इंदिरा गांधीचं जे अचिव्हमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे, इंदिरा गांधी बिकेम द प्राईम मिनिस्टर्स ऑफ 1966. हर डिसिजन्स मेकिंग ॲबिलिटी वॉज ॲडमिनिस्ट्रेबल. ही डिसिजन्स रिगार्डिंग द नॅशनलायझेशन्स ऑफ बँक्स अँड कॅन्सलिंग पेन्शन्स ऑफ प्रिन्स अँड फॉर रिचिंग इफेक्ट्स. तर या ठिकाणी अशा प्रकारे आज विद्यार्थी मित्रांनो सेकंड नंबरचा जो लेसन आहे त्या लेसनचे आज आपण क्वेश्चन आन्सर अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.